एकीकडे शिक्षण क्षेत्रात क्लासेस व शहरी भागात जाण्याचा धुमाकूळ चालू असतानाच दुसरीकडे ना अकॅडमी ना क्लास ना मोबाईल, तरीही शेतकऱ्याच्या दोन मुलीने बाजी मारली असून दोघीही अधिकारी झाले आहेत. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील एकाच गावातील दोन शेतकऱ्याच्या दोन मुली उच्च अधिकारी झाल्या. एक कर सहाय्यक तर दुसरी मुलगी PSI झाली. यामुळे गावात आनंदाचे वातावरण पसरले. शेवटी शेतात काबाड कष्ट करून संसाराचा रहाटगाडा हाकत आपल्या लेकराचे शिक्षण करणाऱ्या बळीराजाची लेकरही अधिकारी होत असल्यामुळे आनंदाचा वर्षाव होतोय. शासकीय उच्च शिक्षित अधिकारीपदी फक्त वशिलेबाजी, राजकारण, समाजकारण, राजकीय पुढारी, उच्च शिक्षित अधिकारी, आर्थिक उन्नत असणारे आधीचीच लेकर अधिकारी आणि कर्मचारी होतात असे आपल्याला वाटते. तसेच शिक्षण क्षेत्रात शहरी भागातील व क्लासेसचा धुमाकूळ एकीकडे चालू असताना दुसरीकडे ना अकॅडमी ना क्लास ना मोबाईल, तरीही शेतकऱ्याच्या दोन मुलींनी बाजी मारली असून दोघीही अधिकारी झाल्या. दिवस रात शेतामध्ये काबाड कष्ट करून आपल्या संसाराचा रहाटगाडा हाकत आपल्या लेकराचे शिक्षण करण्यासाठी आपल्या जीवाचा आटापिटा करून शिक्षणासाठी पैशासह सर्व काही पुरवणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकरी मायबापाच्या लेकराचीही आता उच्च अधिकारीपदी निवड होत आहे. घनसावंगी तालुक्यातील बाणेगाव येथील श्रीकृष्ण जिजाभाऊ जाधव यांची मुलगी यमुना श्रीकृष्ण जाधव मदन हिचे MBA शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने जालन्यात एका स्टील कंपनीमध्ये 4 वर्ष काम केले. या कंपनीमध्येच असताना तिने MPSC ची तयारी करून त्यानंतर तिची PSI पदी निवड झाली. नंतर तिचा सुनील मदन यांच्याशी विवाह झाला. यानंतर MID म्हणजेच स्टेट इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटचा रिझल्ट आला. त्यानंतर टॅक्स असिस्टंट तसेच जालना जिल्हा परिषदेच्या पर्यवेक्षक या पदासाठी देखील तिची निवड झाली होती. सद्यस्थितीत यमुना जाधव जळगाव येथे कर सहाय्यक या पदावर कार्यरत आहे. दुसरी मुलगी बाप्पासाहेब पंढरनाथ घुमरे या शेतकऱ्याच्या मुलगी योगिता बाप्पासाहेब घुमरे रहाणे हिची नुकतीच पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. योगिताने MPSC ची परीक्षा दिली होती. त्यानंतर तिचा शार्दूल रहाणे यांच्याशी विवाह झालाय. तिने 4 परीक्षा दिल्यात, प्रिलियम, मेन्स, फिजिकल. यानंतर मुलाखत दिल्यानंतर 1 महिन्याने निकाल येऊन 1 ऑगस्ट 2024 रोजी तिची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. आता वर्षभर तिचा प्रशिक्षण कालावधी होऊन तिची रेग्युलर नियुक्ती होईल. या त्यांच्या यशाबद्दल शेतकरी आई वडील व या दोन मुली यांचे मनोगत आपण ऐकूया. योगिता बाप्पासाहेब घुमरे ही जी मुलगी आहे तिची PSI पदी नुकतीच निवड झालेली आहे आणि तिच्या आई वडिलांची आपण याबाबत प्रतिक्रिया घेऊयात. तर आपण त्यांच्याशी थोडीशी बातचीत करूया. आपलं नाव? बाप्पासाहेब पंढरीनाथ घुमरे. शोभा बाप्पासाहेब घुमरे. तुमच्या मुलीची नुकतीच PSI पदी निवड झाली, तर तिने ते क्षेत्र जे निवडलंय ते तुमच्या म्हणण्यानुसार निवडलंय का तिने स्वतःच तिची तयारी होती आणि तिला PSIच व्हायचं होतं? नाही, ती अभ्यास करती म्हणून माहित होतं आम्हाला. करती अभ्यास करती. आपल्याला कधी एखादी वेळेस फोन करीत मी म्हणे कर अभ्यास, करीत जा अभ्यास. पण आम्हाला असं म्हणत नव्हती हेच करते. आधी आम्हाला म्हणायची फी भरायची होती तिला, याची आपले डॉक्टरचं करायचं होतं. तर त्यावेळेस आमच्याजवळ तेवढे पैसे नव्हते, भरली नाही आम्ही. पण मग ती म्हणली मी लायब्ररीत जाते, क्लास लावायचे का बाई. म्हणलं कसं बी पैसे घेऊ आपण, कसे बी करू तो. पण ती म्हणली नको मला, मी नुसतं ह्याच्यातच जाते आई. मग ती लायब्ररीतच जाऊन अभ्यास केला तिने. तिची काय इच्छा होती तिने तो अभ्यास केला तिच्या मनाने. आम्हाला काही त्यातलं कळत नव्हतं. किती वर्ष तिने ती तयारी केली अभ्यासाची? काय लॉकडाऊन पासूनच 2-3 वर्षापासून. बरं बरं बरं. तुम्हाला असं वाटलं नाही का किंवा मुलगी हे परक्याचं धन असतं आणि परक्याचं धन असताना आपण त्याला एवढं का बरं शिकवावं, असं काही जाणवलं का? तसं काही वाटलंय का तुम्हाला या संदर्भात? तसं आधी वाटत होतं पहिलं काढत. पण आता सगळे हे ऐकून ऐकून पोरीतन मुलातन मुलीत काही फरक नाही म्हणून आपलं वाटलं जाऊ द्या बाय, ती बी आपल्याच पोटची. चांगलं जरी झालं तर आपल्या डोळ्यात देखत चांगलंच होईल असं वाटत होतं आम्हाला. आपण जे ह्या मुलीचं शिक्षण केलं आपल्याला असं वाटलं नाही का, तुम्हाला मुलगा सुद्धा एक आहे, की मुलाला सुद्धा आपण उच्च शिक्षित बनावं, असं नाही वाटलं तुम्हाला यावेळी? नाही, पण कसं झालं की मुलाला पण शिकवलं, ते त्याचं पुढे शिक्षणाचं हे झाल्यामुळं मार्क कमी पडल्यामुळं मग त्याने ते धंदा निवडला. आणि मुली शिकत होत्या पण त्यांच्या मनाने त्या शिकल्या. त्यांना काय आम्ही फीस दिली नाही, कुठं काय नाही. त्यांनी लायब्ररीमध्ये अभ्यास करून
बिगर पैशात ती PSI पदी निवड झाली तिची. आपण ह्या प्रतिक्रिया ज्या आहेत, बाणेगाव येथील शेतकरी आहेत बाप्पासाहेब घुमरे यांची मुलगी नुकतीच PSI झाली आणि त्यांनी यामध्ये सांगितलं की बाबा त्यांनी सगळी सेल्फ स्टडी केली आहे आणि कुठलेही क्लास वगैरे हे काही न लावता त्यांनी ही जी मुलगी आहे योगिता हिची नुकतीच काही दिवसापूर्वी PSI पदी सुद्धा निवड झाली आहे. म्हणून मला या निमित्तानं एकच सांगायचं आहे, शेतकरी असेल कोणी असेल तो नैसर्गिक संकटाचा सामना करत शेतीही करतोय आणि शेतीबरोबरच आपल्या मुलांच्या शिक्षणाची सुद्धा काळजी घेतोय. याबरोबरच मुलं आणि मुली यांनी सुद्धा या संदर्भात जागरूक होणं गरजेचं आहे आणि आई वडिलाच्या मेहनतीवर किंवा पैशावर न राहता स्वतः जिद्द, चिकाटी आणि अभ्यास करून यश हे संपादन करावं असंच यांच्या तोंडून आपल्याला ऐकावयास मिळत आहे. नमस्कार, मी यमुना श्रीमंतराव जाधव. सध्या GST या डिपार्टमेंटमध्ये कर सहाय्यक या पदावर कार्यरत आहे. माझी यापूर्वी PSI या पदासाठी देखील निवड झाली होती. आज आपण बघतो की मोटिवेशनल स्पीकर असतील, नंतर जे काही अधिकारी होतात त्यांचं सोशल मीडियावरतील वरचं जे काही भाषण आहे ते ऐकून बरेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षाकडे वळताना दिसतात. परंतु माझं असं म्हणणं आहे की केवळ वरचे जे काही मोटिवेशन आहे ते ऐकून तुम्ही मोटिवेट होऊन स्पर्धा परीक्षेकडे न वळता तुमचं जे काही ग्रॅज्युएशन आहे ते व्यवस्थित करावं, जेणेकरून तुमचा प्लॅन B हा रेडी असेल. कारण की स्पर्धा परीक्षेमध्ये जे काही यशस्वी होण्याचं प्रमाण आहे ते अगदी नगण्य आहे. म्हणजे 1% पेक्षाही कमी असं म्हटलं तरी हरकत नाही. त्यासाठी तुम्हाला प्लॅन B हा तुम्हाला रेडी ठेवावा लागेल. त्यासाठी तुम्ही तुमची पदवी शिक्षण जे आहे ते व्यवस्थितरित्या पूर्ण करावे. त्यानंतर स्पर्धा परीक्षा करताना योग्य नियोजन, परीक्षेची गरज आणि तुमची क्षमता ओळखूनच तुम्ही तयारी करावी. नमस्कार, माझं नाव योगिता बाप्पासाहेब घुमरे. मी जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यामधील मूळची बाणेगाव मधील आहे. माझं जिल्हा परिषद शाळेत शिक्षण झालेलं आहे प्राथमिक. त्यानंतर माझं जे काही ग्रॅज्युएशन आहे ते आमचं तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे संत रामदास कॉलेजमध्ये झालेलं आहे. तर मी ग्रॅज्युएशन चालू असतानाच मला आता पुढे काय करावं असा प्रश्न होता, कारण माझं BSc मॅथ्समध्ये तर पुढे काही फ्युचर मला दिसत नव्हतं. तर मग मी स्पर्धा परीक्षेकडे वळले. ग्रॅज्युएशन चालू असतानाच 2019च्या एंडिंगला मी अभ्यास चालू केला. त्यानंतर आपल्याला तर माहिती आहे की सगळ्या जगात 2020ला लॉकडाऊन पडलेलं आहे. मग लॉकडाऊन पडला असल्यामुळे घरातच अभ्यास मला करायची वेळ आली होती आणि माझी जॉईंट फॅमिली असल्यामुळे घरात खूप मेंबर्स होते, अभ्यासही होत नव्हता. तर मग यावर उपाय म्हणून मी आमच्या घराच्या मागेच आमचं शेत आहे, तर मग मी सकाळी 7 वाजता 12 वाजेपर्यंत सकाळी शेतात जाऊन अभ्यास करायचे. त्याच्यानंतर परत 4 ते 7 असा अंधार पडेपर्यंत मी तिथं अभ्यास करायचे. संपूर्ण लॉकडाऊनमध्ये माझं हेच रुटीन होतं. त्यानंतर जेव्हा लॉकडाऊन संपलं नंतर मग मी पुण्यात शिफ्ट झाले. पुण्यात शिफ्ट झाल्यानंतर मी पुढचा माझा अभ्यास चालूच ठेवला. त्यानंतर मग मी 2021ची पहिली प्री दिली. त्यानंतर प्री दिल्यानंतर मी पहिल्यांदाच STI मेन्सला गेले. त्यानंतर मला खूप आनंद झाला की पहिल्याच प्रयत्नात आपण प्री क्रॅक केली. जी प्री क्रॅक करायला मुलांना 2-2, 3-3 वर्ष अजूनही माझ्या आधी अभ्यास करणाऱ्यांची झाली नव्हती. त्यामुळे मला खूप आनंद झाला की आपण शेतात बसून अभ्यास करूनही आपण सहजासहजी ही प्री काढली. त्यामुळे माझ्यात एक कॉन्फिडन्स वाढला. त्यानंतर मी ती STI मेन्स दिली. ती माझी 2-3 मार्कांनीच गेली. नंतर मी परत 2022ची परत प्री दिली. त्यावेळेस माझ्या परत 2 प्री निघल्या, PSI आणि STIची. पण आपल्याला माहिती ना की खाकीचा जो रंग आहे तो वेगळाच आहे. मी मग PSI ची प्री चूज केली आणि त्याच हिशोबाने मी PSI मेन्सचा अभ्यास केला. माझी जी मेन्स आहे तर मग त्या दरम्यान माझा प्री झाली होती 2022ची ऑक्टोबरमध्ये. आणि नंतर मग माझं लग्न झालं त्या दरम्यान. कारण आमच्या MPSCची अशी एक सध्या ट्रेंड निघालाय की कंटिन्यू म्हणजे एक्झामचं जसं शेड्यूल आहे ते फॉलोच होत नाहीये. कधीतरी डेट देणार, परत ती पोस्टपोन होणार. मग तशी आमची 3-4 वेळा पोस्टपोन डेट झाली. मग मध्येच माझं लग्न झालं मे 2023 मध्ये आणि एक्झामची डेट पण नव्हती, प्रीही झालेली होती. मग अशा दुविधा परिस्थितीत मी अडकलेले होते की लग्नही झालं होतं, घरच्यांनाही वेळ द्यायचा होता, परत आपली प्री निघाली होती, आपल्याला मेन्सचाही अभ्यास करायचा आहे. ह्या अशा परिस्थितीत मी अडकलेले होते. पण तरीही जेव्हा एक्झामची परत डेट टाळली त्यानंतर 2 महिन्यात मी जो अभ्यास माझा सोडलेला होता तो परत मी सुरू केला आणि 2 महिन्यात इतका अभ्यास केला मी मेन्स क्रॅक केली. माझी ऑक्टोबर 2023ला माझी मेन्स झाली. त्याच्याही 2 पेपर असतात, एक पेपर 1, पेपर 2 अशा दोन्ही पेपरचा अभ्यास मी फक्त 2 महिन्यात पूर्ण केलेला आहे. त्यानंतर आमची जी परीक्षा असते ती असते फिजिकल. तर फिजिकलसाठी फिजिकली फिट असणं गरजेचं आहे, कारण यावेळेस त्यांनी मुलींचं फिजिकल जे आहे ते खूप एक्स्ट्रा जास्त अवघड करून ठेवलेलं आहे. त्यासाठी मुलींनी खूप आंदोलनं केले, हे केले, पण त्याचा काही फरक पडत नाही. म्हणतात ना, समोर जे वाढून ठेवलंय तर ते आपल्याला खावंच लागेल. त्या हिशोबाने मग मी
खूप अभ्यास केलेला आहे आणि फिजिकली पण खूप तयारी केली. त्यानंतर जवळजवळ 6 ते 7 महिने आम्ही फिजिकलची तयारी केली. त्यानंतर मग माझी फिजिकल एक्झाम झाली जून 2024 मध्ये. त्यामध्ये आम्हाला क्वालिफाईंग फिजिकल होतं, तर त्यामध्ये मला 60 मार्क पाहिजे होते, तर मी 80 मार्क घेऊन खूप असं फिजिकली पास झालेली आहे. त्यानंतर मग आमचा येतो इंटरव्ह्यू. तर एका महिन्यातच इंटरव्ह्यू होता आणि मला असं वाटलं की आता खूप दिवस झालं माहेरी गेली नाही. नंतर मग मी फिजिकल एक्झाम झाले की माहेरी गेले आणि लगेच माझी 8 दिवसातच इंटरव्ह्यूची डेट आली. माझ्याकडे राहिले होते 15 दिवस. म्हणलं आता परत 15 दिवस राहिले, कसं करावं. पण तिथेही मी हार न मानता इतका छान अभ्यास केला. मला इंटरव्ह्यूलाही 25 मार्क मिळाले, म्हणजे ते वन ऑफ द हायेस्ट मार्क्स आहेत. अशा पद्धतीने मी माझी एक्झाम देऊन मोकळी झाले. त्यानंतर एकाच महिन्यात रिझल्ट आला आणि तो सोनेरी दिवस उजाडला. लिस्टमध्ये 36व्या रँकवर माझं नाव मला दिसलं आणि अंगावर शहारे आले की अरे आपलं म्हणजे एवढे जे मेहनत केली त्याचं फळ मला आज भेटलं होतं. तो 1 ऑगस्ट 2024 हा दिवस मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. आपल्या खांद्यावर 2 स्टार आणण्यासाठी मी इतकी मेहनत घेतली होती, पण त्या म्हणतात ना की देवाने जे काही तुम्ही कर्म केलंय त्याचं फळ तो देतच, पण त्याच्यासाठी प्रयत्न तितके करावे लागते. मी माझ्या म्हणजे जे काही PSI लॉचं बुक आहे त्या लॉच्या बुकवर पहिल्याच पेजवर मी लिहून ठेवलं होतं. तो श्लोक आहे, एका गीतेतला श्लोक आहे. तो असा आहे की अधिष्ठान तथा करता करणम च पृथ्वीदम विविधाच पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. म्हणजे हा जो श्लोक आहे याचा अर्थ म्हणजे तुमचं जे काही दैव आहे, आपण म्हणतो अरे ती खूप लकी आहे, तसं नाहीये. तुमचं जे काही दैव आहे, तुमचं जे काही लक आहे ते 5व्या स्थानावर आहे. पहिल्या 4 ज्या स्टेप आहेत ते तुम्ही स्वतः आहेत. म्हणजे देव म्हणतो की मी तुला देईलच, पण तो कधी तुझे प्रयत्न बघून. म्हणजे तुम्ही प्रयत्न इतके करा की देवाला तुम्हाला द्यायला भाग पडलं पाहिजे. अशा हिशोबाने प्रयत्न करा आणि तुमच्या ध्येयाचा पाठलाग करणं कधीच सोडू नका. जोपर्यंत तुम्हाला यश प्राप्ती होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयाचा पाठलाग करत राहा. देव तुम्हाला नक्की देईल, पण तुम्ही कधी देईल तुमचे प्रयत्न बघून. धन्यवाद.